सत्य असेल तेच दिसेल. सोलापूर विजापूर नाका पोलिसांची मोठी कारवाई. घरफोडीचा गुन्हा उघड. 13,94,000चे 22 तोळे सोने जप्त. सोलापूर विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या धाडसी घरफोडीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलंय. सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून 2 आरोपींना जेरबंद केलं असून त्यांच्याकडून तब्बल 22 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. विजापूर नाका पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर क्रमांक 57/2006 BNS कलम 305 आणि इतर नुसार दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्हे प्रकटीकरण पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली. तांत्रिक माहिती आणि खात्रीशीर गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर शहरात सापळा रचण्यात आला आणि या कारवाईत अंकित उर्फ अंकुश लक्ष्मण वाल्मिकी आणि त्याच्या एका विधी संघर्षग्रस्त साथीदाराला ताब्यात घेण्यात आलं आहे. आरोपींची सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून पोलिसांनी 13,94,080 रुपये किमतीचे एकूण 22 तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. ही महत्त्वाची कामगिरी सोलापूरचे पोलीस आयुक्त श्री M. राजकुमार, पोलीस उपायुक्त परिमंडळ श्री विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या तपासात विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री दादा गायकवाड, पोलीस निरीक्षक गुन्हे सुशांत बराळे, गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार गायकवाड, सहाय्यक फौजदार अप्पा पवार, पोलीस अंमलदार सचिन हार, अजय परदेशी, गणेश शिर्के, लक्ष्मीकांत फुटाणे, समाधान मारकड, अमृत सुरवसे, संतोष माने, शाबुद्दीन आबादीराजे, संतोष चानकोटी, रमेश कोरसेगाव, स्वप्नील जाधव तसेच पोलीस उपायुक्त कार्यालयातील अयाज बागलकोटे, अर्जुन गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.